विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। प्रथम प्रथम आज या कृषी प्रदर्शनाचं जे मंडपाचं भूमिपूजन होणार आहे, यासाठी आपण सर्व पत्रकार या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल मी आपले मनापासून स्वागत करतो। आपण पहिल्याच वर्षी आदरणीय पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त शरद कृषी महोत्सव या ठिकाणी आयोजित केलेला आहे। इथून पुढे आपण साधारण 12 डिसेंबरलाच हा कृषी महोत्सव पुढच्या वर्षीपासून आयोजित करणार आहोत। हा कृषी महोत्सव 13 तारखेपासून 17 तारखेपर्यंत या तहसीलदार कचेरीच्या शेजारी चालू राहणार आहे आणि या कृषी महोत्सवाचे उद्घाटन आमचे नेते आदरणीय रोहितदादा पवार यांच्या हस्ते संध्याकाळी 13 तारखेला 4 वाजता होणार आहे। त्यानंतर 14 तारखेला आपण या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम ठेवलेले आहेत आणि 15 तारखेला खास शेतकऱ्यांसाठी आपण जे AI तंत्रज्ञान आहे ऊसाच्या बाबतीमध्ये, आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ऊस आहे आणि जर AI तंत्रज्ञान जर आपण शेतकऱ्यांनी वापरलं तर त्यात शास्त्रज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे 160 टनापर्यंत त्याचं उत्पन्न निघू शकतं आणि AI तंत्रज्ञान वापरायसाठी एका शेतकऱ्याला 60,000 रुपये खर्च येतो। त्याच्यामध्ये पाण्याचं नियोजन, खताचं नियोजन, जमिनीची जी सुपीकता असते ती सगळी तपासून घेतली जाणार। परंतु बारामती अग्रोनी यासाठी एक मोठी सवलत जाहीर केली आहे। फक्त शेतकऱ्यांनी 2,500 रुपये भरायचे आणि वरले जे सरकार जो खर्च आहे तो बारामती अग्रो करणार आहे। तरी मला इंदापूर तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना याबाबत विनंती करायची की आपण जास्तीत जास्त फायदा या AI तंत्रज्ञानाचा करून आपण आपल्या शेतीतील जे ऊस उत्पादन आहे ते वाढवावं। दुसरं आपण या ठिकाणी केळीच्या बाबतीमध्ये 15 तारखेला 1 तासाचं चर्चासत्र ठेवलेलं आहे। ते केळीच्या लागवडीपासून ते केळी काढणीपर्यंत ते धनश्री अग्रोचे एक पाटील साहेब आहेत, ते ह्या बाबतीत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत। तर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जर आपण केळीची लागण केली तर साधारण ती म्हणले आम्ही 60 किलो वजनाचा घड आपण इंदापूर तालुक्याला शेतकऱ्याला काढून देऊ। मी सुद्धा गेल्या वर्षी जैन कंपनी G9 कंपनीची जैनची केळी लावली होती, तर 3.5 एकरामध्ये मला त्या मानाने भरघोस उत्पादन मिळालं। साधारण 125 टन केळी त्यामध्ये जाईल आणि मला बाजार 26-27 रुपयाचा गावला आणि 45 किलो पेक्षा जास्त वजनाचं घड आम्हाला त्याची वजन आली। तर त्या पाटील साहेबांचं सुद्धा आपण या ठिकाणी एक चर्चासत्रामध्ये 1 तास लेक्चर ठेवले। त्यानंतर गोदरेज कंपनी त्यांच्या मार्फत जो आपल्याकडे गायांचा गाभण राहण्याचा काळ हा वाढत चाललेला आहे आणि मग कधी कधी 2-3 वेळा आपल्याला त्या गायीवर प्रयोग करावा लागला, त्यानंतर ती गाय गाभण राहते। त्याच्यासाठी 7 दिवसाचा एक गर्भ बाहेर तयार करणार आणि तो गर्भ गायीच्या पिशवीमध्ये सोडणार आणि त्याच्यापासून जी पुढं उत्पत्ती गाय होईल त्या गायीचं दूध साधारण 45 लिटर पर्यंत निघल असा त्या गोदरेज कंपनीचा
अंदाज आहे आणि त्यांचं एक आपण ह्या 15 तारखेच्या दिवशी एक चर्चासत्र ठेवलेलं आहे। त्या चर्चासत्रासाठी आपल्या नेते आदरणीय हर्षवर्धनजी पाटील साहेब आणि राजेंद्र दादा पवार हे दोघं जण त्या दिवशी उपस्थित राहणार आहेत। 16 तारखेला आपण ह्या प्रदर्शन सकाळी खेळ पैठणीचा हा कार्यक्रम 12 वाजता आपण चालू करणार आहोत। साधारण सुप्रियाताई आणि अमोल कोल्हे साहेब हे साधारण 2च्या आसपास इंदापूरमध्ये येतील आणि त्यानंतर आदरणीय शरदचंद्रजी पवार विचार मंचाच्या वतीनं या इंदापूर तालुक्यामध्ये चित्रकला आणि निबंध स्पर्धा ह्या ठेवलेल्या होत्या। त्याचा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आदरणीय ताईंचे हस्ते आदरणीय कोल्हे साहेबांच्या हस्ते या ठिकाणी ठेवलेला आहे आणि या ठिकाणी आतापर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये स्टॉलचं बुकिंग झालेले आणि अजून काही ज्यांना ह्यासाठी बुकिंगसाठी संपर्क करायचा असेल त्यांनी मॅनेजमेंट बाय युटिलिटी इव्हेंट्स पुणे स्टॉल बुकिंगसाठी त्यांनी 90 96 35 55 41 आणि 75 64 90 90 91 शिंदे साहेब यांच्याशी संपर्क साधावा। यासाठी या कृषी प्रदर्शनासाठी दूधगंगा असेल, बारामती ॲग्रो असेल, नेचर डिलाइट, सोनाई ग्रुप यांनी सहकार्य केलेले। तरी उद्याचा जो कृषी महोत्सव आहे तो जास्तीत जास्त यशस्वी करण्यासाठी सर्व पत्रकार बंधूंनी आम्हाला सहकार्य करावं अशी पण मी सर्वांना या बाबतीमध्ये विनंती करत आहे। आणि आपण याच्यामध्ये अजून काही नवीन करण्याचा प्रयत्न आम्ही 14 तारखेला ठेवलेला आहे। त्याच्यामध्ये अजून आम्हाला काय ऍड करता येते का ते सुद्धा आम्ही 14 तारखेला आणि 17 तारखेला हे 2 कार्यक्रम आयोजित करणार आहोत आणि त्यासाठी माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकर यांची आपण वेळ मग 14ला घ्यायची का 17ला त्यांच्या सोयीनंतर ते आपल्याला वेळ जानकर साहेब देणार आहेत। आणि हे कृषी प्रदर्शन एक नवीन इंदापूर तालुक्यामध्ये शेतकऱ्यांसाठी काहीतरी उत्पादन वाढीसाठी फळबागा असतील, इतर केळी असेल, ऊस असेल, ह्याच्यामध्ये जे नवीन तंत्रज्ञान आज जगामध्ये विकसित होते ते सर्व तंत्रज्ञान ह्या ठिकाणी आपण 15 तारखेला जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करत आहोत। आणि याच्यासाठी वरील सर्व KVKचे काही अधिकारी येणार आहेत, काही धनश्री ॲग्रोचे अधिकारी येणार आहेत, काही जैन कंपनीचे अधिकारी येणार आहेत आणि गोदरेज कंपनीचे काही अधिकारी येणार आहेत। तर यासाठी आपण सर्वांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावं ही एवढी विनंती करतो आणि थांबतो। प्रश्न आहेत का? काय साहेब बोलते पत्रकार बंधूंना माझी विनंती आहे की इंदापूर तालुक्यातील शेतीच्या उत्पन्नाला पशुधनाच्या उत्पन्नाला कलाटणी देणारा हा कृषी प्रदर्शन आहे आणि यामुळे शेतकऱ्यांच्या आणि दूध उत्पादनात फार मोठी वाढ होणार आहे। आणि एक आगळं वेगळं प्रदर्शन आपल्या जवळच म्हणजे आपल्याला लांब जायची गरज नाही, आपल्या तालुक्यात होत आहे की शेतकऱ्यांचा जाणता राजा ज्यांनी आपलं आयुष्य शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी खर्ची घातलं ते देशाचे नेते आदरणीय पवार साहेब यांच्या नावाने हे प्रदर्शन होत आहे। आणि या प्रदर्शनाला प्रसिद्धी मिळावी, त्याचा उपयोग आपल्या भागातील शेतकरी बंधूंना व्हावा त्यासाठी आपण सर्वांनी आम्हाला सहकार्य करावं। या प्रदर्शनासाठी आपण प्रसिद्धी द्यावी आणि शेतकऱ्यांपर्यंत तुमच्या माध्यमातून हे कृषी प्रदर्शन 13 ते 17 आहे या कृषी प्रदर्शनाला जास्तीत जास्त प्रसिद्धी द्यावी ही मी आपल्याला विनंती करतो।
प्रदर्शन मोफत बोललंय त्याला काय बोलायचं. काय ना संपलं. प्रदर्शन येणाऱ्या प्रेक्षकांना किंवा शेतकऱ्यांसाठी मोफत असणार आहे. आपण या ठिकाणी बचत गटासाठी 20 स्टॉल मोफत ठेवलेले आहेत आणि शेतकऱ्यांसाठी काय म्हणतात सगळी एंट्री फ्री, त्याला फ्री सगळं कृषी प्रदर्शन फ्री आहे. आणि या कृषी प्रदर्शनामध्ये जवळजवळ या कृषी प्रदर्शनाचा आमचा हेतूच वेगळा आहे की 90% कृषी प्रदर्शनाचा हेतू असा आहे की याच्यामध्ये आपल्याला शेतकऱ्याचं उत्पादन कसं वाढेल याच्याकडेच आपण या कृषी प्रदर्शनाचा कल ठेवलेला आहे. हे कृषी प्रदर्शन 100 फुटी रोड नवीन तहसीलदार कचेरी शेजारी असं या प्रदर्शनाचं ठिकाण या ठिकाणी ठेवलेलं आहे. बापू, राष्ट्रवादी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार आयोजित हा कार्यक्रम दिसतोय, पण तुमची आता सगळी जुनीच टीम दिसते, तर नवीन टीमचं तुमचं काय बिघडलंय का? बरोबर आहे की त्याचा फोटो आहे त्याच्यावर काय काढून दिसत नाही ना, आपण पत्रकार साहेब लाईव्ह चालू आहे. विधायक काम आहे आणि कार्यक्रमाला हे मंडळी बघायचा हर्षवर्धन पाटलांचा फोटो आणि फोटो आहे, रोहित पाटील आहेत, परत दूध गँग आहे, आपल्याबरोबर सोनाई आहे, नेचर आपण याच्यात पक्षी राजकारणाचा आपण आपलं उत्पन्न वाढीसाठी जे काय करायचं ते केलं. जुनी टीम वेगळी, नवीन टीम वेगळी. त्या दिवशी नाही टीमचा काय फरक नाही, पण 15 तारखेला हर्षवर्धन पाटील साहेब हे दिवसभर या ठिकाणी थांबणार आहेत. हे शेतकऱ्याचे चर्चासत्र आहे, त्या चर्चासत्राला हर्षवर्धन पाटील साहेब 15 तारखेला दिवसभर उपस्थित आहेत. ते चर्चासत्र होईल. नंतर त्यांना 16 तारखेला 17 तारखेला त्यांचं बाहेर कार्यक्रम असल्यामुळे कॉम्प्लेटचं उद्घाटन बापून का भाऊंचे असते त्यांच्या घरी जाऊन घेतलेलं आहे. त्यांना बद्दल काय नाही, पण त्यांचे कार्यक्रम श्रेयसजी आज फक्त आपला हे स्टॉलच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आहे. अतिशय छोटासा कार्यक्रम आहे. त्याला तुम्ही आमचे मित्र आहेत सगळे, तुम्ही याला चांगली प्रसिद्धी द्याल याची आम्हाला खात्री आहे. म्हणून तुम्हाला सगळ्यांना आवर्जून या आनंदात आणि या विधायक कामात तुम्ही सहभागी व्हावं म्हणून बोलवलंय. आपण छोटा कार्यक्रम इथं काय ह्याला बोलवलं नाही ती गैरहजर ह्याचा काय विषय नाही ना, सगळे बरोबर. आम्ही सर्वजण एक मताना हा कार्यक्रम यशस्वी करतो. आदरणीय शरद पवार भेट देणार आहे. साहेबांची तब्येत आता जर ठीक असली आणि आम्ही साहेबाला भेटणार आहेत, शक्यतो वकील साहेब तिथं जवळ जाऊन भेटण्याचा बारामतीला आलं तर प्रयत्न करतील. आणि जर आम्ही साहेबांशी चर्चा करू आणि जर साहेब जर आलं तर अतिशय सोन्याने पिवळं होईल. माझ्या माहितीनुसार 15 तारखेला ती बारामतीला येणार आहे. 15 तारखेला बघायला जाणार. राष्ट्रवादी विभक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच 2 कृषी महोत्सव होत आहेत, कसं बघता याच्याकडे? राजकारण कशाचं, राजकारण काय, आपण शेतकऱ्यांसाठी आम्ही ह्या वर्षीपासून प्रत्येक वर्षी हा कार्यक्रम घेणार. म्हणजे आम्ही 2 होत्यात का 3रं होतंय का ह्याच्याबद्दल आमचं काहीच मत नाही. फक्त शेतकऱ्यांमध्ये प्रगती व्हावी, शेतकऱ्याचं उत्पन्न वाढावं यासाठी जेवढं नवीन तंत्रज्ञान या प्रदर्शनामध्ये वापरलं येईल तेवढं आम्ही वापरलं.
राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.